नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे पौर्णिमा डिलिव्हरी बॉयची वाट बघत असते, कारण आकाशने भूमीसाठी व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट मागवलेलं असतं. त्यामुळे तिला त्या गिफ्टची वाट लावायची असते. म्हणून ती बाहेरच उभी राहिलेली असते डिलिव्हरी बॉयची वाट बघत. आणि जेव्हा तो इथे गिफ्ट घेऊन येतो, तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आकाश महाजन यांचं पार्सल आलंय ना. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो, आकाश महाजन यांचीच ही ऑर्डर आहे. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, जरा बाजूला या तिकडे. तेव्हा इकडे तो मुलगा म्हणत असतो की हे काय बोलताय तुम्ही. त्यानंतरला पौर्णिमा हवे तेवढे पैसे काढते आणि ती एक एक नोट त्याला आता उघडून दाखवत असते. 100, 200, 300 असे खूप सारे पैसे तिच्या हातामध्ये असतात आणि ती सगळे पैसे त्या मुलाला देणार असते. ती म्हणते की तुला जर हे पैसे हवे असतील ना, तर मी जसं म्हणते तसं करायचं. चल बाजूला ये तिकडे. तेव्हा तो मुलगासुद्धा आता पौर्णिमाचं ऐकतो आणि पैशांसाठी लगेच तिच्या मागे जातो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पैसे हवेत ना, मग मी जे सांगते ना ते करायचं. तेव्हा तो मुलगा म्हणतो, काय करायचं आहे ते तर सांगा. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हे गिफ्ट काय आहे, काय आहे याच्यामध्ये. तेव्हा इकडे तो मुलगा म्हणत असतो की याच्यामध्ये एक रोमॅन्टिक असं कपल आहे आणि त्याच्यामध्ये हे जे गिफ्ट आहे ना, ते इथून मागवलेलं नाही आहे, तर हे परदेशातून मागवलेलं गिफ्ट आहे. खूपच एक्सपेन्सिव्ह आणि खूपच छान. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, बास बास, मी काय तुला ह्या गिफ्टचं कौतुक करायला सांगितलेलं नाही आहे, कळलं ना. फक्त याच्यामध्ये काय आहे मी एवढंच विचारलं होतं. तर इकडे रोमॅन्टिक कपल असे एका पोजमध्ये आहे असं सांगितल्यानंतर इथे पौर्णिमा म्हणत असते, तू एक काम करायचं, त्याच्यामध्ये जे काही आहे ना ते बाजूला करून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ही राख टाकायची. तेव्हा इकडे आता तो माणूस म्हणत असतो, पण ही राख ह्याच्यामध्ये का टाकायची आहे, तुम्ही हे गिफ्ट घ्या ना. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, सांगितलं ना एकदा, मला या गिफ्टची राख रांगोळी करायची आहे. तू एक काम कर, ही पिशवी घे आणि याच्यामध्ये जे काही आहे ना ते सगळं त्या बॉक्समध्ये टाक आणि त्याच्यामध्ये जे काही गिफ्ट आहे ते तुला घरी घेऊन जा. तू घरी घेऊन जा, कुणीही तुला काही विचारणार नाही आहे. तेव्हा तो मुलगा म्हणतो, अहो असं काय करताय तुम्ही, ही माझी नोकरी आहे आणि जर मी तुमचं ऐकलं आणि असं काही केलं आणि जर मला नोकरीवरून काढून टाकलं तर मग मी काय करू. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अरे असं काय करतोयस तू, तुला नोकरीवरून कुणीही काढणार नाही आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तुझं नावसुद्धा कुठेच येणार नाही. तेव्हा तू एक काम कर ना, तू हे गिफ्ट आता बाजूला करून ठेव आणि याच्यामध्येही राख टाकून ठेव. हवं तर मी तुला अजून पैसे द्यायला तयार आहे. तेव्हा इकडे तो मुलगा म्हणतो, पैशांसाठी नाही हो, पण जर माझं हे काम कुणाला कळलं आणि माझी नोकरी गेली तर मी काय करू. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अरे कशाला घाबरतोयस तू, तुझी नोकरी का जाईल आणि जरी तुझी नोकरी गेली तरी मी तुला दुसऱ्या ठिकाणी एक चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देईन ना, तू कशाला काळजी करतोयस. तेव्हा तो मुलगा म्हणतो, खरंच ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगदी खरंच, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझी नोकरी गेली ना तरीसुद्धा मी तुला नोकरी मिळवून देईन. आता तू एक काम कर, कुणाचंही लक्ष नाही आहे तर इथे तू आता गिफ्ट चेंज कर आणि याच्यामध्ये ही राख वगैरे भरलीस ना की मग तिथे येऊन आकाश महाजन याला हे गिफ्ट द्यायचं, कळलं का तुला. तेव्हा तो मुलगा म्हणतो, बरं ठीक आहे. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे भूमीला आठवत असतं की रागिणीने आपली रूम सोडलेली असते. त्यानंतरला जेव्हा इथे भूमी आता तेलावरून पाय घसरून पडत असते, तेव्हासुद्धा तिथे रागिणीने तिचा येऊन जीव वाचवलेला असतो. तेव्हा भूमी टेन्शनमध्ये आलेली असते की खरोखर इथे आता रागिणी इतकी बदलली आहे का, की बदलण्याचं फक्त ती नाटक करते. काहीतरी मोठा गेम खेळण्यासाठी, काहीतरी वेगळी चाळ खेळण्यासाठी रागिणी हे सगळं करते, असं आता भूमीला प्रेक्षकांनो इथे वाटत असतं. तिला असं वाटत असतं की सहजासहजी, म्हणजे जी बाई कालपर्यंत आमच्या जीवावरती उठली होती, ती बाई अचानकपणे एवढी चांगली कशी काय होऊ शकते, असं इथे प्रेक्षकांनो आता भूमीला वाटत असतं. आणि म्हणूनच भूमी इथे आता विचार करत बसलेली असते की रागिणीवरती विश्वास ठेवायचा की नाही. त्यानंतरला इथे आता आकाशला जेव्हा रागिणी म्हणालेली असते की प्रॉपर्टीच्या पेपरवरती तू सह्या कर, मला या सगळ्या प्रॉपर्टीमधून बेदखल कर, माझी काही हरकत नाही आहे.
तेव्हा इकडे आकाशने सुद्धा तिच्या सांगण्यावरून सह्या केलेल्या असतात. तेव्हा इथे रागिणीला त्या गोष्टीचं आता जरासुद्धा वाईट वाटलेलं नसतं. काय बरोबर काय चूक, आता भूमी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे प्रशांतचा त्याच वेळेला फोन आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की प्रशांत, अरे तुला 100 वर्ष आयुष्य आहे रे. तुला माहिती आहे का, आता मी मनामध्ये तुझी आठवण काढली होती बाळा, आणि तेवढ्यातच तुझा फोन आला. या वेळेला मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतच होतं. तेव्हा इकडे प्रशांत म्हणतो, काय झालं ताई, सगळं काही ठीक आहे ना, तू व्यवस्थित आहेस ना? तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, हो रे, मी बरी आहे. पण तुला माहिती आहे ना इथे सध्या काय घडतंय ते? तेव्हा प्रशांत म्हणतो, हो ताई, मला माहिती आहे. मनूकडून मला सगळं काही कळलं आहे. पण ताई, या सगळ्यामध्ये तुला काय वाटतं? म्हणजे खरंच रागिनी आत्या सुधारल्यात असं तुला वाटतं का? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मला खरंच काही कळत नाही आहे रे प्रशांत. म्हणजे तूच बघ ना, म्हणजे एखादा नाग, एखादा विषारी नाग असतो, तो स्वतःचाच दात काढून, जो विषारी दात असतो ना, तो बाजूला काढून बसलाय असं मला वाटतं. कधी-कधी मला असं वाटतं की रागिनी आत्या जे काही करतायत ते सगळं नाटक आहे. त्या सुधारलेल्या नाही आहेत रे. आणि इथे त्या जे काही करतायत मला त्याच्यावरती विश्वाससुद्धा बसत नाही आहे. तेव्हा इकडे आता प्रशांत म्हणत असतो की ताई, मला काय वाटतं, म्हणजे बघ ना, आत्या खरंच जर सुधारल्या असतील तर, कारण त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला आहे. आणि जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला आहे ना, तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती काय आहे त्याची कदाचित जाणीव झाली असेल. आणि म्हणून मला असं वाटतंय की आत्या सुधारल्या असतील जेव्हा अभिजित भाऊजी त्यांना सोडून गेले असतील तेव्हा. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, पण आता एकाएकी एका रात्रीत असा कायापालट होऊ शकतो का? एखादी व्यक्ती एवढी क्रूर असते आणि ती लगेच कशी काय सुधारू शकते, या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा इकडे प्रशांत म्हणतो, पण ताई का? तू असं का करत नाही आहेस? कदाचित त्या सुधारल्या असतील. तेव्हा भूमी म्हणत असते, अरे पण या सगळ्याला जबाबदारसुद्धा रागिनी आत्याच आहेत ना, कारण माझा त्यांच्यावरती विश्वास बसत नाही आहे. याला कारणीभूत त्याच आहेत. कारण त्या आत्तापर्यंत माझ्याबरोबर, आकाशबरोबर कशा वागत आल्यात हे तू बघितलेस ना बाळा. अरे मी त्यांच्यावरती कसा काय आंधळा विश्वास ठेवू, तूच सांग ना. मी त्यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवू शकतच नाही आहे. कालपर्यंत जी बाई आमच्या जीवावरती उठली होती, माझ्या बाळाच्या जीवावरती उठली होती, आणि आज ती एकदा एवढी चांगली झाली आहे की एकदा तिने माझा जीव वाचवला. तिने इथे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सुद्धा आकाशला साईन करायला सांगितलं आणि त्या प्रॉपर्टीमधून तिला बेदखल करायला सांगितलं. तेव्हा इथे आता तिला स्वतःला सारखं सारखं सिद्ध करावं लागेल आकाश. कारण आत्तापर्यंत तिने जे काही गुन्हे केलेले आहेत ना, ते मी माझ्या डोळ्याने बघितलेत, मी अनुभवलेत. त्याच्यामुळे मी तिच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि इथे माझा तिच्यावरती विश्वास बसणार नाही. तो जर बसायला हवा असेल तर तिने स्वतःला सारखं सारखं सिद्ध करावं. कारण माझा विश्वास बसत नाही याला कारणीभूतसुद्धा रागिनी पटवर्धनच आहे. म्हणून जोपर्यंत माझा तिच्यावरती विश्वास बसत नाही तोपर्यंत तिने स्वतःला सिद्ध करत राहावं. त्यानंतरच माझी खात्री पटेल. नाहीतर मी त्या बाईवरती कधीच आंधळा विश्वास ठेवू शकत नाही, असं भूमी आता प्रशांतला सांगत असते. तेव्हा मानसी तिथे येते आणि म्हणत असते, काय गं ताई, काय झालं? कुणाबद्दल बोलतेस तू आणि कुणाचा फोन आला आहे? तेव्हा भूमी म्हणत असते, अगं प्रशांतचा फोन आला आहे आणि मी रागिनी आत्यांबद्दल त्याला सांगत होते की त्या बाईवरती मी कधीच विश्वास नाही ठेवू शकत. ती कितीही सुधारण्याचं नाटक करत असेल ना, तरीसुद्धा माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल संशय येणारच. तेव्हा प्रशांत म्हणत असतो, ताई मनूला सांग, मी संध्याकाळी तिला फोन करेन आणि तिच्याबरोबर खूप गप्पा मारेन. तेव्हा इकडे आता मनू म्हणत असते, ठीक आहे, मी वाट बघते. त्यानंतरला भूमी म्हणते, ठीक आहे प्रशांत, मी नंतर फोन करते तुला. आणि इथे आता मानसी तिला बोलवायला आलेली असते, कारण सगळेजण चहासाठी भूमीची वाट बघत असतात. तेव्हा भूमी आता मनूबरोबर खाली चहासाठी सगळ्यांबरोबर येते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण जरा टेन्शनमध्येच असतात. कारण का, आकाश रागिनीला म्हणत असतो की आत्या, तू ही सगळी घरातली कामं करू नकोस. तरीसुद्धा रागिनी काही ऐकायला तयार नसते. रागिनी सगळ्यांना आपल्या हाताने इथे ब्रेकफास्ट देत असते.
तेव्हा इकडे आकाश म्हणतो, आत्या अगं तू कशाला करतेस? तेव्हा रागिनी म्हणते, आकाश मी तुला सांगितलंय ना, हे बघ मी या घरामध्ये जर राहायचं असेल तर मी इथे मोलकरीणसारखी राहणार, मी कामवाली बाई म्हणून राहणार, मी सगळी घरातली कामं करणार, मी तुला सांगितलंय ना, आणि हेच माझं प्रायश्चित्त करण्याची पद्धत आहे असं तू समज. त्याच्यामुळे मला तू अडवू नकोस, मी काम तर करणारच. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, राजा काका, आजी तुम्ही दोघेजणं तरी समजावा ना तिला. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की रागिनी कुणाचं ऐकते का? ती आधीपासूनच स्वतःच्या मनाचंच करते आणि आताही तेच करते, करू देत करते तर. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात, आकाश अरे घरातली कामं केली म्हणून काय झालं? तीच म्हणते ना की हे घर तिचं आहे म्हणून. मग आपल्या घरामध्ये जर आपण कामं केली तर आपण काय नोकर होतो का? भूमी, इथे मानसी या दोघीजणी ही कामं करत नाही का? म्हणून त्या काय ह्या घरातल्या नोकर आहेत का की सुना आहेत? तेव्हा इकडे राजाराम काका म्हणत असतात, आणि रागिनी तू हे जे काही करतेस ना, अगं त्याने तू नोकर आहेस असं समजू नकोस. माणूस जसं स्वतःच्या घरामध्ये काम करतो तसं काम करतेस असं समज. आणि या लोकांसाठी तर तू हे सगळं कर, कारण तू सगळ्यात जास्त त्रास यांनाच दिलायस. तेव्हा त्यांची मनं जिंकायची असतील ना, तर तू ही कामं केलीस ना तरीसुद्धा चालेल असं राजाराम काका म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सगळे बसलेले असताना इकडे जे काही भूमीसाठी आकाशने गिफ्ट मागवलेलं असतं ते पार्सल इथे आलेलं असतं. तेव्हा इकडे पार्सल म्हणाल्यानंतर आकाश महाजन असं नाव घेतलं जातं. तेव्हा आकाश लगेच ते पार्सल घेण्यासाठी त्या ठिकाणी जातो. तेव्हा इथे पार्सल घेतल्यानंतर आता आकाश डिरेक्टली आपल्या रूममध्ये जाणार असतो, कारण तो बाहेर बघतो तर तिथे पौर्णिमासुद्धा बसलेली असते आणि त्याचबरोबर तिथे आता रागिनीसुद्धा असते आणि मोठी माणसंसुद्धा असतात. तेव्हा ते पार्सल घेऊन आकाश आपल्या रूममध्ये जात असतो, कारण त्याला ते रूममध्येच आता भूमीला द्यायचा असतो, जेणेकरून इथे रागिनी आणि पौर्णिमा या दोघींना वाईट वाटू नये म्हणून. कारण आता इथे अभिजित गेला आहे आणि जर अभिजित गेल्यानंतर आकाश आणि भूमी दोघेजणं आपला व्हॅलेंटाईन डे साजरा करतील तर इथे पौर्णिमेला त्रास होईल असं आकाशला वाटतं, म्हणून तो इथे आपल्या रूममध्ये जात असतो. तेव्हा आजी म्हणत असतात, काय रे आकाश, काय आहे त्याच्यामध्ये? तेव्हा आकाश म्हणतो, नाही आजी काही नाही आहे, मी जरा एक गिफ्ट मागवलं होतं, बाकी काही नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हे व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट आहे वाटतं, बरोबर ना? दोघेजणं लपून छपून व्हॅलेंटाईन डे साजरा करताय, काय गरज आहे ना लपून छपून करायची? तेव्हा इकडे तुझ्या मनामध्येच खोट आहे, तुझ्या मनामध्ये पाप आहे, म्हणून हे गिफ्ट घेऊन तू डिरेक्टली रूममध्ये जातोयस ना. जर तुझं मन साफ असतं ना तर इथेच आमच्या सगळ्यांच्या समोर हे गिफ्ट भूमिताईला द्यायला तुला काहीच वाटलं नसतं. पण आता हे गिफ्ट तू आम्हाला न दाखवता घेऊन जातोयस, म्हणजे नक्कीच तुझ्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, बरोबर ना? आणि दोघांना जर इथे व्हॅलेंटाईन डे साजराच करायचा आहे तर आमच्या समोर करा ना, असा लपून छपून रूममध्ये करायची काय गरज आहे? तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, असं काही नाही आहे पौर्णिमा, आम्हाला दोघांना जर गिफ्ट द्यायचं असेल तर आम्ही रूममध्येच देऊ ना, तुमच्या समोर किंवा तुमच्या समोर नाही असं मी का करू? आम्हाला जर आमचा दिवस सेलिब्रेट करायचा आहे तर आम्ही रूममध्ये करू शकतो. तुला त्रास व्हायला नको, आत्याला त्रास व्हायला नको, म्हणून हे गिफ्ट मी भूमीसाठी आणलं होतं, ते भूमीला रूममध्ये देणार होतो. पण जर इथे तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मी सगळ्यांसमोर द्यायला तयार आहे भूमीला. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, माझा विचार तू एवढा करू नकोस, मी माझं मन घट्ट केलेलं आहे, मला नाही त्रास होत आता या गोष्टींचा, कळलं ना तुला? तुला आणि तुझ्या बायकोला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा आहे तर तुम्ही बिनधास्त करा, मला कशाला तुम्ही एवढं घाबरायला पाहिजे आणि माझा विचार केला पाहिजे? तेव्हा रूममध्ये जायची गरज नाही आहे, दाखवा आमच्यासमोर, मला पण बघू दे भूमिताई स्वतःच्या हाताने हे गिफ्ट उघडते का. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं पण पौर्णिमा, ते नवरा बायकोचं पर्सनल आहे ना, तर तुला आता सगळ्यांसमोरच का बघायचं आहे? तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, बघायचं आहे मला, मला समोरासमोर बघायचं आहे की इथे आकाशने भूमीसाठी काय गिफ्ट आणलं आहे ते. त्यानंतरला इथे आकाश म्हणतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, माझ्या बायकोला गिफ्ट देण्यासाठी मला काय प्रॉब्लेम असणार आहे? उलट तुम्हाला कुणाला वाईट वाटायला नको म्हणून मी सगळ्यांसमोर हे गिफ्ट देणार नव्हतो. नाहीतर आज आमच्या प्रेमाचा दिवस आहे आणि आज जर आम्ही दोघांनी एकमेकांना गिफ्ट दिलं तर कुठे बिघडलं?
मला माझ्या बायकोबरोबर हा दिवस सेलिब्रेट करायचा होता, कारण ती माझी व्हॅलेंटाईन आहे आणि आजचा प्रेमाचा दिवस मला खास करायचा होता माझ्या बायकोसाठी. बाकी काही नाही. मला कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नाही आहे आणि ना कधी होता. असं इथे आता आकाश म्हणतो आणि भूमीला म्हणतो की भूमी हे घे, आज तुझ्या व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट मी तुझ्यासाठी ऑर्डर केलं होतं आणि याच्यामध्ये जे गिफ्ट आहे ना ते तुला खूप आवडणार आहे. तेव्हा इकडे आता राजाराम काका म्हणत असतात आणि पौर्णिमा हे लपून छपून वगैरे आकाश काही देत नव्हता. आकाशला उलट मीच सांगितलं होतं की गिफ्ट तू भूमीसाठी ऑर्डर कर म्हणून, कारण दुःख तर आहेच, पण याच्यामध्ये तुझी जीवनसाथी जी आहे, जी तुला नेहमी सुखदुःखामध्ये तुला साथ देते, तिलासुद्धा आनंदी ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी इथे आकाशला स्वतःहूनच सांगितलं होतं. त्याच्यामध्ये लपून छपून आकाश काहीतरी करतोय अशातला भाग तर अजिबातच नाही आहे. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, मला का राग येईल, मला का वाईट वाटेल, असं काही होणार नाही आहे. आणि इथे आता भूमीला जे गिफ्ट दिलेलं असतं ते भूमीला आता सगळ्यांसमोर खोलायला सांगतात. आणि जेव्हा भूमी इथे सगळ्यांसमोर ते गिफ्ट उघडत असते तेव्हा सगळेजण आतुरलेले असतात बघायला की नेमकं त्या बॉक्समध्ये आहे तरी काय. तेव्हा इकडे राजाराम काका म्हणत असतात, अगं बघ भूमी बघ, त्या बॉक्समध्ये आहे तरी काय ते आम्हाला तरी कळू दे. तर इकडे मानसी म्हणत असते, आकाश जिजू म्हणजे भूमीताई आमच्यासमोर ते गिफ्ट उघडू शकते ना, असं काहीतरी आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, हो हो, भूमी सगळ्यांसमोर ते गिफ्ट उघडू शकते, असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे जे सगळंजणं बघू शकतात. तेव्हा इकडे आता राजाराम काका म्हणत असतात, अरे बाबा बघू शकतो ना आम्ही, मग एवढा उशीर का लागतोय भूमीला उघडायला, की त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी आहे. तेव्हा भूमी तो बॉक्स उघडते तर त्याच्यामध्ये राख असते. भूमी खूपच जास्त घाबरते, तो बॉक्स फेकून देते. तेव्हा इकडे भूमी खूपच जास्त घाबरलेली असते. ती म्हणते, आकाश हे सगळं काय आहे. तेव्हा इकडे आता आकाश म्हणतो की भूमी, अगं मी तर तुझ्यासाठी दुसरं गिफ्ट ऑर्डर केलं होतं, हे काय आलं आहे. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की राख आहे राग, भूमी आणि आकाशच्या प्रेमाची ही दुर्दशा झालेली आहे. तुमच्या प्रेमाची राख रांगोळी झालेली आहे, म्हणून तर या गिफ्टमधून ही सगळी राख बाहेर पडली. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या अभिजितला माझ्यापासून दूर केलंत ना. माझ्या आयुष्यामध्ये कायमचं एवढं मोठं दुःख आणलं. माझं व्हॅलेंटाईन माझ्यापासून दूर केलात तुम्ही. मग आता तुमच्यासुद्धा आयुष्याची इथे राख रांगोळी व्हायला नको का. या बॉक्समध्ये ही राख बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि आज माझ्या अभिजितच्या आत्म्यालासुद्धा नक्कीच शांतता मिळाली असेल. माझा अभिजितसुद्धा खुश झाला असेल, असं इकडे आता पौर्णिमा म्हणत असते. पौर्णिमा म्हणते की बरं झालं या बॉक्समध्ये ही राख आलेली आहे. तुला तर असंच हवं होतं. तू मला इथे खूपच जास्त त्रास दिलायस ना आणि माझ्या अभिजितलासुद्धा. मग इथे आता बघ, तुझ्या नवऱ्याने स्वतः तुझ्यासाठी राख ऑर्डर केले, कळतंय का तुला. तेव्हा इकडे आता पौर्णिमा जोरात हसत असते. ती म्हणत असते की बरं झालं, तुमचं आयुष्यसुद्धा असंच राख रांगोळी होणार आहे. तेव्हा इकडे आता पौर्णिमा इतक्या हसत असते तेव्हा तिला गप्प करण्यासाठी मानसी म्हणते, अगं काय झालं पौर्णिमा, सांगशील का. अगं एवढी हसतेस का, एवढं हसायला कसलं आलंय तुला. अगं तिकडे तर बघ, आकाश जिजूने भूमिताईला किती सुंदर गिफ्ट दिलंय, खूपच छान गिफ्ट दिलंय, हो ना. तेव्हा इकडे आता पौर्णिमा भानावरती येते. पौर्णिमा भानावरती आल्यानंतर तिला वाटतं की हे काय, याच्यामध्ये तर राख होती असं मला वाटलं, पण एवढं सुंदर आणि छान गिफ्ट. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता रागिणीला सगळं काही आठवतं. रागिणीला आठवतं ज्या वेळेला तो मुलगा पौर्णिमेच्या सांगण्यावरून त्यातून गिफ्ट बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये राग भरणार असतो. तेवढ्यातच तिथे आता रागिणी त्याने म्हणते, काय रे काय करतोयस तू, सांग ना काय करतोयस इथे. तेव्हा तो मुलगा म्हणतो, नाही काही नाही, हे सगळं मला त्या बाईंनी करायला सांगितलंय. तेव्हा इकडे आता रागिणी म्हणत असते, अरे कशाला करतोयस हे सगळं, थोड्याशा पैशांच्या मोहासाठी तू हातची नोकरी घालून बसायचं आहे का तुला. अरे ही जर नोकरी गेली तुझी आणि जर तुझ्यावरती कंपनीने कंप्लेंट वगैरे केली तर तुला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणार नाही आहे. ही साधी गोष्ट तुला कळत नाही का रे बाबा. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, हे बघ, तू आताच्या आता ही राख आहे ना ती बाजूला ठेव आणि जे गिफ्ट आणलेस ना ते गिफ्ट तू स्वतःच्या हाताने आकाश महाजन यांना नेऊन दे. तेव्हा इकडे आता तो मुलगा घाबरलेला असतो. तो म्हणतो, हे घ्या पैसे परत घ्या. तेव्हा इकडे रागिणी म्हणत असते, हे बघ, पैसे परत करायची तुला गरज नाही आहे, ते तुझ्याकडेच ठेव. पण आता हे गिफ्ट आहे ना,
याच्यामध्ये काही बदलाव करायचा नाही. जसं ऑर्डर केलं आहे, जशी तू ऑर्डर घेऊन आला आहेस तशी ऑर्डर तू आता आकाश महाजन यांना नेऊन द्यायची आहे, कळलं का तुला? तेव्हा तो मुलगा म्हणतो ठीक आहे, मी तशीच ऑर्डर आता द्यायला जातो आहे, पण तुम्ही प्लीज कुणाला काही सांगू नका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते की नाही, मी कुणाला काही सांगणार नाही आहे, पण आता ह्याच्यामध्ये चेंजेस करू नकोस. अरे बाळा, तुझी जर ही नोकरी गेली, तुला जर इथे आता कंपनीने काढून टाकलं, कुणी कंप्लेंट केली तर तुझं करिअर बर्बाद होईल. थोड्याशा पैशांसाठी असं पुन्हा करू नकोस हा. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो खूपच रोमॅन्टिक कपल इथे आकाशने ऑर्डर केलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की खूपच छान गिफ्ट आहे. तेव्हा इकडे पौर्णिमेला राग येतो. पौर्णिमा सरळ तिथून उठून आता निघून गेलेली असते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, काय रे आकाश, खूप छान गिफ्ट दिलेस तू इथे भूमीला. काय गं मानसी, रोमॅन्टिक कपल असंच म्हणतात ना गं याला, रोमॅन्टिक गिफ्ट आहे ना हे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, आजी अगदी बरोबर ओळखलत तुम्ही. जे लोक खूप रोमॅन्टिक असतात ना, त्यांनाच असे रोमॅन्टिक गिफ्ट देण्याची आठवण होते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा बाहेर आलेली असते. पौर्णिमा म्हणत असते, हे काय, मी त्या मुलाला सांगितलं होतं त्या गिफ्टमध्ये राख टाकायला, पण त्याने टाकलेली दिसतच नाही आहे. तेव्हा इकडे ती पिशवीसुद्धा तिथेच होती ज्याच्यामध्ये ती राख होती. तेव्हा इकडे पौर्णिमा आता वाटेल तसं बोलत असते. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ, चांगल्याच्या आयुष्यात नेहमी चांगलं होतं आणि ज्याचा वाईट हेतू असतो ना, तो कधीच पूर्ण होत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तुम्ही मला ज्ञान नका देऊ, कळलं ना? तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ पौर्णिमा बाळा, या रस्त्यावरती मीच तुला आणलं आहे. मीच तुला चुकीच्या रस्त्यावरती यायला सांगितलं होतं, पण आता मीच तुला सांगते बाळा, या सगळ्याने काही साध्य होणार नाही आहे. हे बघ, अभिजित आपल्याला सोडून गेला. माझे डोळे खाडकन उघडले गं. हे सगळं करून काय मिळालं आपल्याला? प्रॉपर्टी, संपत्ती, पैसा, अडका, हे सगळं अभिजितसुद्धा माझ्याबरोबर बोलायचा, पण शेवटीला काय झालं? अभिजित निघून गेला. सगळं काही तसंच राहिलं. तू त्याच्याबरोबर काही घेऊन गेला का? तेव्हा इथे पौर्णिमेला आता रागिनी म्हणत असते, तू सुद्धा बाळा या सगळ्यातून सावर गं आणि नको कुणाला त्रास देऊ. खरं सांगते, कशाला कुणाला त्रास द्यायचा? हे बघ, जे झालं ते झालं. आता या सगळ्याचा अजिबात विचार करायचा नाही. मी तुला चुकीच्या मार्गावरती नेलं होतं. आता मी स्वतः तुला सांगते की या सगळ्याचा अंत एकच होतो, तो सुद्धा वाईट. तर इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, तुम्ही तुमच्या मुलाचा मृत्यू कसा झाला हे विसरला असाल, पण मी अजूनही विसरलेले नाही आहे. त्याच्यामुळे मी आता त्या आकाशला धडा शिकवल्याशिवाय काही स्वस्थ नाही बसणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ पौर्णिमा, मी तुला शेवटची एक गोष्ट सांगते. जेव्हा जेव्हा तू आकाश आणि भूमीला त्रास देण्याचा प्रयत्न करशील ना, तेव्हा तेव्हा ढाल बनून मी त्यांच्यासमोर उभी राहणार आहे, असं इकडे रागिनी म्हणते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी देवाची पूजा करत असताना तिच्या पोटात दुखायला लागतं आणि ती म्हणत असते की देवा वाचव मला, देवा शक्ती दे. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की देवा मला वाचव. तेव्हा पौर्णिमा म्हणते, देव आता तुला वाचवणार नाही आहे. तुझी अवस्था खूपच जास्त आता बिकट होणार आहे. तू जगशील की नाही आहे ना, याचीसुद्धा आता आम्हाला खात्री नाही आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा इथे भूमी आता पडणार, तेवढ्यातच रागिनी तिथे येते आणि भूमीला सावरते, तिची मदत करत असते.